आहे लातूर पॅटर्न काय होता काय आहे आणि खरंच लातूर पॅटर्न बदनाम होतोय का? लातूर पॅटर्न हा कुणी एका प्राध्यापकाचा पॅटर्न नाहीये किंवा कुठल्या क्लासेसचा हा पॅटर्न नाहीये. लातूर पॅटर्नची सुरुवात जी आहे ती मुळामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयापासून सुरुवात झाली. बरोबर. च्या इतिहासावर मागच्या पण काही काळामध्ये ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब शिक्षण मंत्री होते त्या काळामध्ये सुद्धा की लातूरचे मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री असल्यामुळे मुलं मेरिट येत आहेत अशी पण टीका झाली होती. त्यानंतर पण तो पुढचा टप्पा आला. झाले ना, टीका झाल्या. प्रत्येक वेळेस लातूर पॅटर्नवर टीका झालेल्या आहे. पण त्या प्रत्येक भूमिकेमधून लातूर पॅटर्न हा कसा बावून कशी सोना आहे हे लातूर पॅटर्न सिद्ध केलंय. सध्या लातूर पॅटर्न हा शब्द सातत्यानं देशभरामध्ये गाजतोय. पाठीमागं जी नीटची परीक्षा झाली त्या नीटच्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ उडाला. पेपरफुटी प्रकरणामुळं संपूर्ण देशामध्ये लातूर शहराचं नाव आता पटलावर आलेलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरचं कनेक्शनसुद्धा उघड झालेलं आहे. प्राध्यापक मोटेगावकर यांच्यासह प्राध्यापक कुलकर्णी यासह अनेक त्या प्रकरणामध्ये लिप्त असणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे. आणि या निमित्ताने लातूर पॅटर्न हा संपतोय की काय किंवा लातूर पॅटर्न हा बदनाम झाला आहे का अशा प्रकारची चर्चा सध्याला समाज माध्यमांवर आणि समाजामध्ये सुद्धा सुरू आहे. तर लातूर पॅटर्नची सुरुवात ज्या ठिकाणावरून सुरू झाली त्या ठिकाणी मी आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय हे असं नाव आहे ज्यातून खऱ्या अर्थानं लातूर पॅटर्नची सुरुवात झाली. तर नेमकेपणानं लातूर पॅटर्नचा इतिहास काय आहे, लातूर पॅटर्न काय होता काय आहे आणि खरंच लातूर पॅटर्न बदनाम होतोय का अशा काही प्रश्नांना घेऊन आपण राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे सरांकडे आलेलो आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या गोष्टींबद्दल. सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. थँक्यू. तर जसं मी आता प्रस्तावनेमध्ये म्हटलं की सध्याला आपण पाहताय की जोरदार चर्चा सुरू आहे. लातूर पॅटर्नला बदनामसुद्धा केलं जाते. लातूर पॅटर्नला प्रो आणि कॉन्स असं मानणारे, लातूर पॅटर्न हा बदनाम होत नाही असं म्हणणारा एक वर्ग आहे आणि बदनाम होतोय असं म्हणणारा एक वर्ग आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा तर आपल्या चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो. लातूर पॅटर्न काही घटना घडल्या. 3 मेला राष्ट्रीय पातळीवरची नीट परीक्षा झाली आणि अगदी लागलीच पेपर फुटला की काय अशी कुणकुण सुरू झाली. आणि अल्पावधीतच म्हणजे 3 ते 12 तारखेला NTAनं जाहीर केलं की राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली ही नीट परीक्षा रद्द करण्यात येत आहे ती पेपर फुटल्यामुळे. आणि मला वाटतं की तमाम 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती. आपण कुठलाही विचार न करता परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ही फार महत्त्वाची असते. एकतर मुळामध्ये 2 वर्ष, काही विद्यार्थी रिपीट 3 वर्ष, काही विद्यार्थी तर 4-4 वर्ष याचा अभ्यास केलेला असतो आणि त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन ते एका वेगळ्या ह्याच्यामध्ये असतं, विश्वामध्ये असतात. आणि अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे की आपण परीक्षा एवढी मेहनत करून दिलेली परीक्षा आहे, अगदी 12-12, 14-14 तास हे विद्यार्थी अभ्यास करतात आणि हे अभ्यास करून त्यांनी ह्या परीक्षा दिल्यानंतर असं त्यांच्या निदर्शनास येणं किंवा ही परीक्षा रद्द होते हा त्यांच्यावर एक मानसिकदृष्ट्या त्यांच्यावर फार मोठा एक अन्याय, आघात ज्यांच्यावर झालेला आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमामधून त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी शांत राहावं, अभ्यास करावा. अजून आपल्याला 1 महिना आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मागे ज्या काही आपल्याकडून परीक्षेमध्ये काही चुका झालेल्या असतील, काही उणिवा राहिल्या असतील तर उलट ही एक संधी आहे. ही भूमिका घेऊन आपण ही परीक्षा येणारी 21 जूनची जी परीक्षा आहे ती परीक्षा द्यावी. त्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. दुसरा प्रश्न जो आहे की या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन जसं आता राजस्थान, हरियाणा, नाशिक, मग पुणे आणि लातूर या ठिकाणी हे कनेक्शन असलेले दिसतात. अजून काही शहरं त्याच्यामध्ये आलेली आहेत. पण लातूरमध्ये जे काही स्पेसिफिक काही लोकांना CBI कडून अटक करण्यात आलेली आहे आणि मग याच्यामधून एक महाराष्ट्रभर आणि देशभर एक चर्चा सुरू झाली की लातूर हाच तो लातूर पॅटर्न आहे का, की पेपर इथं फोडला जातो, तो विद्यार्थ्यांना दिला जातो आणि मग इथले विद्यार्थी मग हे पेपर फोडून बघून लिहितात आणि मग असे डॉक्टर होतात, मग हाच लातूर पॅटर्न आहे का? तर त्या असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी सांगतो की लातूर पॅटर्न हा कुणी एका प्राध्यापकाचा पॅटर्न नाही आहे किंवा कुठल्या क्लासेसचा हा पॅटर्न नाही आहे. लातूर पॅटर्नची सुरुवात जी आहे ती मुळामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयापासून सुरुवात झालेली. बरोबर. आणि मग त्याला सपोर्टिंग मग इथल्या शाळा असतील, राजस्थान विद्यालय असेल, देशकेंद्र असेल, केशवराज विद्यालय असेल आणि मग नंतर राजर्षी शाहू महाविद्यालय आणि त्याच्यानंतर मग दयानंद महाविद्यालय आहे, अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय आहे की या महाविद्यालयानं म्हणजे सुरुवात ही राजर्षी शाहू महाविद्यालयाने केली. बरोबर. की अगदी 1970ला हे महाविद्यालय सुरू झालं आणि 70च्या नंतर मग सायन्स फॅकल्टी सुरू झाली
सुरुवातीला आर्ट्स आणि कॉमर्स आणि मग नंतर सायन्स फॅकल्टी सुरू झाली आणि मग सायन्स फॅकल्टीमध्ये नवीन नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. म्हणजे खरं तर ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब असतील, त्यानंतर अनिरुद्ध जाधव सर व्हाईस प्रिन्सिपल म्हणूनच या महाविद्यालयामध्ये रुजू झाले सायन्स फॅकल्टीला. आणि मग वाघमारे सर असतील, जाधव सर असतील, आणि या सगळ्यांनी एवढी प्रचंड मेहनत घेतली त्यांची सहकारी. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तर अगदी खेड्यात जाऊन या विद्यार्थ्यांना जमा करण्याचं काम महाविद्यालयानं केलं. अगदी स्वतः जाधव सर आणि त्यांची सगळी टीम खेड्यात जाऊन 60% 55% विद्यार्थ्यांना घेऊन येत होते आणि त्यांच्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली. सगळ्या सुट्ट्या त्यांनी पहिल्यांदा बंद केल्या. हा सगळा 70-80च्या दशकातला काळ का? हे सगळं 70 ते 80च्या दशकामध्ये. म्हणजे तो पॅटर्न तो जो फाउंडेशन जो पक्क केलेला आहे की त्याच्यामुळं अशी किती जरी वादळ आली तरी लातूर पॅटर्नला काही धक्का बसणार नाहीये किंवा लातूर पॅटर्न मध्ये जी काही महाविद्यालय आहेत तिथं काहीच घडलेलं नाहीये. ती आजही प्रामाणिकपणे ही कामं करतायत आणि आजही त्यांचा रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगला असलेला आपल्याला दिसतो. पण हे सुरुवातीला जे काही हे फाउंडेशन बनवलेलं आहे आणि मग इथून एक शाहू पॅटर्न, खरं तर आधी सुरुवातीला शाहू पॅटर्न आला आणि शाहू पॅटर्न आल्याच्या नंतर मग जेव्हा गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ आयोजित केले जायचे तेव्हा माननीय विलासरावजी देशमुख साहेब त्या कार्यक्रमाला अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. आणि मग त्यांनी एका कार्यक्रमाला तर मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते, माननीय विलासरावजी देशमुख साहेब पालकमंत्री म्हणून उपस्थित होते, कमल किशोर कदम साहेब शिक्षण मंत्री म्हणून उपस्थित होते. आणि तिथे साहेबांनी पहिल्यांदा उल्लेख केला की एवढ्या मोठ्या संख्येनं हे सगळे गुणवंत विद्यार्थी आहेत, हा आमचा एक लातूर पॅटर्न आहे. आणि मग तिथून हा लातूर पॅटर्न हा सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचला आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांनी तो अख्ख्या महाराष्ट्रभर तो नेला. आणि प्रत्येक जिथं ते जातील त्यांनी ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही लातूरला शाहू महाविद्यालयात जाऊन पहा की तिथं कशा पद्धतीनं काम चालतंय. आणि इथं ही सगळी मेहनत घेतल्यामुळं हा लातूर पॅटर्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आणि तो परत नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची CET आली, त्यानंतर सेंट्रल केंद्रीय पातळीवर मग राष्ट्रीय पातळीवर नीटसारखी एक्झाम आल्या आणि याच्यामध्ये तर आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी पूर्वीपेक्षा अधिक संख्येनं याच्यामध्ये पात्र होऊ लागले. आणि मेडिकल कॉलेजला आणि इंजिनिअरिंग कॉलेजला हे विद्यार्थी बहुसंख्य विद्यार्थी हे तिथं प्रवेश घेऊ लागले. मला अजून एक सांगायची तिथली गोष्ट म्हणजे हा काही श्रीमंत लोकांची विद्यार्थी नाही आहेत. आपण जर त्या मागच्या म्हणजे 80ला पहिलं मेरिट आलं आणि 80 पासून ते आता 2026 मध्ये हा सगळा आपण जर आढावा घेतला तर अगदी असे विद्यार्थी की ज्यांच्या घरामधलं पहिली पिढी शिक्षण घेते असे विद्यार्थी आज हजारो विद्यार्थी डॉक्टर्स आणि इंजिनियर बनलेले आहेत. आणि ते महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर हे विद्यार्थी आता काम करत आहेत, देशाच्या बाहेरही हे विद्यार्थी काम करत आहेत. म्हणजे लोकांचा एक असा ग्रह आहे की फक्त गर्भश्रीमंत घरातलीच मुलं नीटला सामोरे जातात आणि ते येतात, असं ह्यामध्ये पण नाही, अजिबात नाही. महाविद्यालयामध्ये येणारा विद्यार्थी जो आहे हा अत्यंत गरीब परिस्थितीतला विद्यार्थी आहे, सामान्य शेतकऱ्याचा विद्यार्थी आहे, कामगारांचा विद्यार्थी आहे, अगदी भांडी घासणाऱ्या महिला ज्या काम करतात त्यांचे विद्यार्थी आहेत, घरकाम करणाऱ्या महिलांचे कुटुंबातले विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. आणि असे सर्वसामान्य, मी आधीच म्हटलं की ज्यांचं पहिली पिढी एज्युकेशन घेते घरामध्ये असे विद्यार्थी बहुसंख्य आहेत. आणि ते विद्यार्थी आज हजारोंच्या संख्येनं डॉक्टर्स आणि इंजिनियर झाले आहेत आणि त्यामुळं त्यांचं पूर्ण जीवन हे बदलून गेलेलं आहे. हा लातूर पॅटर्न आहे. किंवा आता मेरिटमध्ये आल्यामुळं तिथं आम्ही कधी हा गरीब हा श्रीमंत करत नाही, पण आमच्याकडे जे काही गरीब विद्यार्थी फीस माफीसाठी येतात दरवर्षी महाविद्यालय त्यांना असे जे होतकरू विद्यार्थी आहेत पण आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी आहेत त्यांना दरवर्षी 40 लाखापेक्षा जास्त फीस महाविद्यालयाकडून त्यांची माफ केली जाते. त्यामुळं हा लातूर पॅटर्न जो आहे हा काही कुठल्या एका कोचिंग क्लासेसचा किंवा कुठल्या एखाद्या प्राध्यापकाचा हा लातूर पॅटर्न नाही आहे. पण नंतर जशी ही राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा सुरू झाली तेव्हापासून नंतर कोचिंग क्लासेसचं फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी सुरुवातीला कोचिंग क्लासेस नव्हते, सुरुवातीला ट्युशन्स असायच्या आणि त्या वैयक्तिक कुणी एखादा टीचर ट्युशन घेत होता, एक 50-60 मुलांची 50-60 मुलं असते. आणि ह्या क्लासेस हे ट्युशन्स घेत असताना सुद्धा ते जबाबदारीनं आणि कॉलेजच्या वर्किंग आवरमध्ये कधी क्लासेस नव्हते. एकतर हे ट्युशन्स ह्या कॉलेज संपल्याच्या नंतर 5च्या नंतर असायच्या किंवा कॉलेज सुरू होण्याच्या अगोदर असायच्या. अधिकची शिकवणी थोडं आणि त्याला आपण शिकवणी म्हणतो, त्याला
लार्ज स्केलवर कोचिंग क्लासेस पूर्वी नव्हते, पण राष्ट्रीय पातळीवरची ही परीक्षा आल्याच्या नंतर मग मात्र कोचिंग क्लासेस फार मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये बी आणि अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे ते पसरलेले आहेत. लातूरमध्ये तर आता कोट्याला जे काही क्लासेस आपल्याला चालू दिसतात त्यातले बहुसंख्य क्लासेस हे लातूरमध्ये आता आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यातली असणारी ही स्पर्धा आणि त्याच्यामुळं अशा काहीतरी घटना घडतात. परंतु अशा चुकीच्या घटना मी खरं तर त्या अशा घडलेल्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्याच्यामुळं लातूर पॅटर्नला काही होणार नाही, कारण लातूर पॅटर्नचं फाउंडेशन एवढं मजबूत आहे. ते पूर्वी होतं, आजही आहे आणि भविष्यातही हा पॅटर्न जशाच तसा राहणार आहे. मला लक्षात येतं आता आपण 24चा पण पेपर फुटलेला होता, हो तेव्हाही लातूरचं कनेक्शन उघड झालं होतं, तेव्हाही लातूर पॅटर्नवर टीका झाल्या. परंतु आपल्याला लक्षात असेल की जेव्हा नीटचा निकाल लागला तेव्हा त्या नीटच्या निकालामध्ये पहिल्या मेरिट लिस्टमध्ये जे वैद्यकीय महाविद्यालयाला विद्यार्थी लागले ते सगळ्यात जास्त लातूर जिल्ह्याचे होते. बरोबर. म्हणजे हा पॅटर्न जो आहे तो काही एकाएकी असं घडलेलं नाही आहे की एकदम कोलॅप्स होईल आणि कुणीतरी नावं ठेवली किंवा एखादी घटना घडल्यामुळं तो पूर्ण संपुष्टात येईल असं अजिबात नाही आहे. हा लातूर पॅटर्न अजून जसं आपण म्हणतो ना की तावून सुलाखून अजून अशा घटनेमुळे आता जी प्रचंड याच्यावर चर्चा चालू आहे लातूर पॅटर्नवर अख्ख्या महाराष्ट्र आणि देशभर की कसा लातूर पॅटर्न आहे, तो कसा घडला, मग हे सगळ्या घटना, पण याच्यातून अजून एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी बाहेर निर्माण होऊ शकते. सर, लातूर पॅटर्नच्या इतिहासावर मागच्या पण काही काळामध्ये ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब शिक्षण मंत्री होते त्या काळामध्ये सुद्धा की लातूरचे मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री असल्यामुळं मुलं मेरिट येत आहेत अशी पण टीका झाली होती. त्यानंतर पण तो पुढचा टप्पा आला. झाले ना, टीका झाल्या प्रत्येक वेळेस लातूर पॅटर्नवर टीका झालेल्या आहेत, पण त्या प्रत्येक भूमिकेमधून लातूर पॅटर्न हा कसा बावन्न कशी सोना आहे हे लातूर पॅटर्न सिद्ध केलंय. अनेक वेळा मेरिटमध्ये जेव्हा विद्यार्थी यायचे बोर्डाच्या तेव्हा 50% विद्यार्थी हे लातूर राजेश्री शाहू महाविद्यालयाचे असायचे. बरोबर. आणि त्यावेळी साहजिकच टीका व्हायच्या की शिक्षण मंत्री तुमचेच आहेत, मग त्याच्यामुळं कॉलेज त्यांचेच आहेत आणि त्यामुळे इथले विद्यार्थी येतात, त्यामुळे मग सीईटी आली. पण सीईटी मध्ये आता तेव्हा लोक म्हणू लागले की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आता लातूर पॅटर्न मधले विद्यार्थी टिकणार नाहीत. परंतु तिथं सुद्धा ते सिद्ध करून प्रूव्ह करून दाखवलं विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजेसनी की लातूर पॅटर्न हा लातूर पॅटर्न मुळात ओरिजिनल आहे. इथं काही बदल झाले तरी तो बदल तात्काळ स्वीकारून त्याच्यावर प्रभावीपणे मात करून यशस्वी विद्यार्थी होऊ लागले. मग राष्ट्रीय पातळीवरची नीट आली, त्यातही विद्यार्थी सक्सेस होऊ लागले आणि पूर्वीपेक्षा हा सक्सेस रेट आता दिवसेंदिवस उलट वाढलेला आहे. पूर्वी तर अगदी एम्सला विद्यार्थी नव्हते जात, पण आता राजेश्री शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी हे एम्सला जाऊ लागलेले, IITला जाऊ लागलेत आणि महाराष्ट्रामध्ये एकही कॉलेज सापडणार नाही की ज्या ठिकाणी राजेश्री शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांचं कष्ट खरं तर लातूर पॅटर्नवर असं कुणीतरी शंका घेणं किंवा लातूर पॅटर्न आता संपला असं म्हणणं किंवा लातूर पॅटर्न बदनाम झाला असं म्हणणं म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक, संस्था, कॉलेजेस यांच्यावर यांना आपण त्याला काय म्हणू शकतो की यांचा अपमान आहे, यांचा अपमान आहे, यांचा अपमान आहे की एवढी प्रचंड मेहनत घेणारे विद्यार्थी आणि तुम्ही सहज म्हणतात की आता लातूर पॅटर्न संपला, लातूर पॅटर्न बदनाम झाला, हे असं म्हणजे या सगळ्यांचा अवमान केल्यासारखे. सर, मला सांगा, विद्यार्थी घडवत असताना किंवा वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आपलं महाविद्यालय असेल किंवा जे प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या संस्था, प्राध्यापक असतात तिकडं विद्यार्थी न जाता ज्या पद्धतीनं क्लासेसच्या नावाखाली शिक्षणाचा एक कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे, भांडवलीकरण झालेलं आहे, त्याचबरोबर एक मोठा फुगवटासुद्धा त्या ठिकाणी आला, आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात तिथं व्हायला लागले. म्हणजे ज्ञान हा शब्द केंद्रबिंदू न मानता पैसा कुठेतरी केंद्रबिंदू मानला चालला, हे चित्र मागच्या 10-15 वर्षामध्ये जास्त पुढे यायला लागलं. त्या विषयावर तुमच्यासारखे प्राध्यापक असतील किंवा काही संस्था असतील त्यांनी काही भूमिका का घेतली नाही? नाही, आता कसं असतं की शिक्षणाचं बाजारीकरण तर होते, शिक्षणाचं बाजारीकरण वगैरे क्लासेस, प्रत्येकाला क्लास घेण्याचा अधिकार आहे. हो, ते तर आहे. त्याला आपण काही मला त्याच्यावर काही बोलायची गरजही नाही वाटत. तो प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु शासन पातळीवर याच्यावर काहीतरी थोडे निर्बंध आणणं फार गरजेचं आहे. की क्लास प्रत्येकाला कसं आहे की गव्हर्नमेंट सगळ्यांनाच नोकरी देऊ शकत नाही. ज्याच्याकडे चांगलं क्वालिटी असेल तर त्यांनी
आपलं ज्ञान वाटायला हरकत नाही, पण त्याच्यामधून जे काही एक जीवघेणी स्पर्धा जी झालेली निर्माण होऊ लागली, थ्रोट कटन कॉम्पिटिशन, की ती कुठेतरी थांबली पाहिजे. स्पर्धा असावी, पण ती निकोप स्पर्धा असावी, जीवघेणी नसावी. जीवघेणी स्पर्धा तिथं असू नये. प्रत्येकानं आपापली मेहनत घ्यावी, विद्यार्थ्यांना घडवावं, नाहीसं नाही, त्यांना तो पूर्णपणे अधिकार आहे, पण त्या क्लासमध्ये विद्यार्थी किती घ्यावेत याच्यावर काहीतरी शासन पातळीवर निर्णय होणं फार गरजेचं आहे. ते क्लासेस कुठल्या वेळेत चालावे हेही फार महत्वाचं आहे. कॉलेज आवर मध्ये क्लास, नाहीतर अनेक वेळा आपण पाहतोय की कॉलेजचा टायमिंग आणि क्लासेसचा टायमिंग हा एकच असतो, आणि त्याच्यामुळं नॉमिनल कुठेतरी ॲडमिशन घेतले जातात आणि सगळे विद्यार्थी क्लासेसला जातात. अशी परिस्थिती आहे की बऱ्याच वेळेस कॉलेजला ॲडमिशन घेण्याच्या अगोदर क्लासेसचं ॲडमिशन विद्यार्थी घेतात. म्हणून माझं याच्या निमित्तानं पालकांनाही माझं एक विनंती आहे की पालकांनी सुद्धा आपला पाल्य, प्रत्येकाचीच अपेक्षा की आपला मुलगा डॉक्टर आणि इंजिनियर झाला पाहिजे, पण केवळ ही दोन फक्त करिअरची क्षेत्र नाही आहेत. याच्या व्यतिरिक्त करिअरची अनेक क्षेत्र आहेत की ज्याकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. परंतु प्रत्येक पालकांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, अपेक्षा करणं साहजिक आहे. परंतु आपण काय करू शकतो, आपल्याला ते झेपू शकतं का, या सगळ्या गोष्टीचा विचार पालकांनी केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, आणि प्रत्येक ठिकाणी ट्युशनलाच गेलं पाहिजे असं नाही आहे. त्यामुळं काय झालं की कॉलेजला फक्त नॉमिनल ॲडमिशन, कॉलेज सगळे ऊस पडले आणि सगळे विद्यार्थी मग क्लासेसला जाऊ लागले. म्हणून शासन पातळीवर आता याच्या निमित्तानं, जसं आपण म्हणतो की काही वाईट गोष्टी आल्या तर काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात, बरोबर, याच्या निमित्तानं सरकारनं याच्यावर काही कायदे केले, काही कडक निर्बंध आणले आणि त्यांचा स्पेसिफिक टाईम आणि विद्यार्थी संख्या निश्चित जर केली तर मला वाटतं की तिथे एक चांगली स्पर्धा त्या ठिकाणी सुरू होऊ शकते आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणूस जो आहे, जो विद्यार्थी, तो भरडला जाणार नाही. बरोबर. सर, राजर्षी शाहू महाविद्यालयाची जी सुरुवात आपण सांगितलात, 70च्या दशकापासून विद्यार्थी घडवण्यावर भर दिला गेला. मेडिकलसाठी विद्यार्थी तयार करणं असेल, मेडिकल फील्डसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी, तर 10वी नंतर 11वी 12वीचा तो टप्पा विद्यार्थी कसे घडवले जात होते, म्हणजे त्याचं स्वरूप काय होतं? आणि सुरुवातीपासून अगदी तेव्हा सुरुवातीला महाविद्यालयाची संख्या कमी होती. सायन्स फॅकल्टीमध्ये फक्त आपण 11वी 480 आणि 12वी 480 विद्यार्थी होते, आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तर अगदी विद्यार्थ्याचं फार मायक्रो प्लॅनिंग आणि प्रत्येक विद्यार्थ्याची यादी, त्याचे मार्क्स कुठं कमी पडला त्याची सगळी नोंद घेतली जात होती आणि त्याचा पाठपुरावा करून तो विद्यार्थी कुठे कमी पडलाय. अगदी कधी कधी तर आदरणीय अनिरुद्ध जाधव सर विद्यार्थ्यांच्या घरी जायचे अचानक, स्वतः भेटायला, की ते विद्यार्थी काय करत आहेत, घरी अभ्यास करतायत की नाही करत, हे पाहण्यासाठी जात होते. आणि अगदी सुरुवातीला अगदी काही विद्यार्थी परीक्षेमध्ये त्याचा पहिला दुसरा क्रमांक आला तर त्याला 5 रुपयाचं बक्षीस द्यायचे, 5 रुपये 10 रुपये बक्षीस द्यायचे आणि त्यांची नावं बोर्डवर लावली जायची बाहेर, असं प्रोत्साहन आहे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की दुसऱ्या विद्यार्थ्यांना वाटायचं की अरे माझं पण बोर्डवर नाव आलं पाहिजे, मला पण ते 5 रुपये, पैसे किती आहेत हे महत्वाचं नाही, बक्षीस महत्वाचे. आज ते विद्यार्थ्यांनी ते 5 रुपये 10 रुपये तसेच जमा करून ठेवून अगदी म्हणजे जसं आपण ऐतिहासिक म्हणून त्याला ठेवा जमा करून ठेवलेला विद्यार्थ्यांनी, आणि त्याच्यामुळं विद्यार्थी मोटिवेट होत गेले. आणि इथलं वातावरण जे होतं ते पूर्ण इथलं इन्व्हायरमेंट हे अभ्यासाचं इन्व्हायरमेंट होतं. सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 11 पर्यंत विद्यार्थी कॅम्पसमध्ये राहतात, आजही राहतात, तेव्हाही विद्यार्थी राहत होते. 11 11:30 पर्यंत ग्रंथालय ओपन असायचं, विद्यार्थी अभ्यास करायचे आणि त्यांची दर आठवड्याला परीक्षा असायची. मग परीक्षेमध्ये सुद्धा त्यावेळेस तर बोर्डाच्या परीक्षेच्या ह्याच्यावर मेडिकल इंजिनिअरिंग असायचं, त्यामुळं बोर्डामध्ये सुद्धा पेपर कसे लिहिलेले गेले पाहिजेत, का पॉईंट कसे लिहिले गेले पाहिजे, त्याचं अनालिसिस, त्या सगळ्यांचं गायडन्स आणि सातत्यानं रिव्हिजन असेल, सातत्यानं एक्झाम्स असतील, त्याचं अनालिसिस असेल, आणि याच्यामुळं बोर्डामध्ये विद्यार्थी चांगले मार्क्स घेऊ लागले. आणि त्याच्यानंतर मग ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आल्या, CET आली, नीट आली, आजही आपण पाहतो की मागच्या 45 वर्षापासून राजर्षी शाहू महाविद्यालयानं जे विद्यार्थी आज मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जात आहेत त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली. आज महाविद्यालयाचे गव्हर्नमेंट MBBS, प्रायव्हेट MBBS, BDS, BMS, BHMS या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर वर्षाला जवळपास 1000 विद्यार्थी याला प्रवेश घेतात. इंजिनिअरिंगला वेगळे, एम्सला विद्यार्थी जाऊ लागलेत, IITला जाऊ लागलेत, NITला इंजिनिअरिंगला विद्यार्थी जाऊ लागलेत, आणि महाराष्ट्रातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला आज विद्यार्थी प्रवेश घेऊ लागलेत. म्हणजे इथं जी काही मेहनत, अगदी सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 11:30 12 पर्यंत विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतात. आणि मग ही आपण जे आहे त्याला रेग्युलर टीचिंग होते, त्यानंतर
DSPचा आवर असतो, ज्यामध्ये टीचर्स सगळ्या विषयाचे टीचर बसलेले असतात आणि विद्यार्थी तिथं बसलेले असतात. ज्या विद्यार्थ्यांना ज्या विषयाची काही अडचण आहे, डिफिकल्टी असेल तर त्या टीचरला जाऊन ते विद्यार्थी भेटतात आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान परत DSC असतो, डिफिकल्टी सॉल्व्ह सेल म्हणून आपण तिथं तयार केलेला आहे. तिथेही विद्यार्थी प्राध्यापकांना भेटतात, त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या सोडून घेतात आणि मग आम्ही क्लास टेस्ट असेल, युनिट टेस्ट असेल आणि त्यानंतर फुल अभ्यासक्रमावरची टेस्ट असेल, अशा या कंटिन्यू एक्झाम होतात. कंटिन्यू एक्झाम, तिथं कुठलीही सुट्टी नसते, रविवारची सुट्टी नसते, नॅशनल हॉलिडेज नसतात, दिवाळीची सुट्टी नसते, उन्हाळ्याची सुट्टी नसते. अगदी उन्हाळ्याची 8 दिवस आणि दिवाळीची 4 दिवस फक्त सुट्टी दिली जाते. आणि त्याच्यामुळं हे विद्यार्थ्याकडून जी काही मेहनत करून घेतली जाते आणि त्याच्यामुळं त्याचं फळ आपल्याला दिसतं की आज हजारो विद्यार्थी हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगला आपल्याला चाललेले दिसतात. आणि म्हणून हे केवळ कोणा एकाच श्रेय नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हे विद्यार्थी, त्यांची मेहनत, पालक, इतर शिक्षक, महाविद्यालय, संस्था या सगळ्यांच्या योगदानामुळं हा लातूर पॅटर्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून अशा छोट्या मोठ्या गोष्टी झाल्याच्या नंतर, तसं छोटी गोष्ट नाही आहे ते, कारण ही अत्यंत चुकीची घटना घडलेली आहे, पण त्याच्यामुळं लातूर पॅटर्नला अजिबात धक्का लागणार नाही. कुणीही त्यावर फार घाबरून जाऊ नये किंवा आता लातूर पॅटर्न काही राहणारच नाही शिल्लक, असं काहीच नाही आहे. लातूर पॅटर्न हा लातूर पॅटर्न आहे आणि तो काही अशा महाविद्यालयातून तयार झालेला हा पॅटर्न आहे. तर आपण पाहू शकता वर्षानुवर्षाची मेहनत आणि त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय, संस्था या सगळ्यांचे अथक परिश्रम या माध्यमातून लातूर पॅटर्न उभा झाला असल्याचं गव्हाणे सर सांगतात. एकीकडं वर्षानुवर्षाची ही मेहनत आणि दुसरीकडं सरळ पेपरफुटी करून मारलेला शॉर्टकट. तर या दोन गोष्टींमध्ये फरक स्पष्ट आहे. लातूर पॅटर्न हा कुणा एका प्राध्यापकाने निर्माण केलेला किंवा कोणत्या एका क्लासेसने निर्माण केलेला लातूर पॅटर्न नाही, तर लातूर पॅटर्न हा मेहनतीचा, जिद्दीचा आणि त्या 40-45 वर्ष अथक परिश्रम घेतलेल्या सगळ्या लोकांच्या मेहनतीचा प्रवास आहे. आणि हा प्रवास पुढे जाणार आहे, हा सहजासहजी संपणार नाही असंही ते सांगतात. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे सगळं प्रकरणाला काही दिवस उलटून गेल्याच्या नंतरसुद्धा ज्यावेळेस हा लातूर पॅटर्न, या लातूर पॅटर्नमधून निर्माण झालेलं मुलं परत मेरिटमध्ये येतील, परत लातूर पॅटर्न हा दिमाखानं झळकायला लागेल, त्यावेळेस मात्र लातूर पॅटर्न हा संपला असं बोलणाऱ्या लोकांना नक्कीच पश्चाताप होणार आहे. अशा प्रकारची भावना आता समाजामधून मांडली जात आहे. अशा प्रकारचा एक सूरसुद्धा आपण पाहतोय. तर विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारे या सगळ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून नकारात्मक भावना मनामध्ये न ठेवता नवीन उमेदीने, नवीन जिद्दीनं येणाऱ्या परीक्षांना सामोरं जायचं आहे, असं आवाहनसुद्धा गव्हाणे सर करताना दिसतात. धन्यवाद.